अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान रात्री करायला नाही जमलं किंवा रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 33 दिवस कसं करायचं. आता 1-2 दिवस गेले, कालचा दिवस समजा आपला गेला, तर या अधिक मासामध्ये 30 दिवस 33 दिवस आहेत, 1-2 दिवस गेले काही हरकत नाही. 30 दिवस व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण कसं करावं. रात्रीच करायला पाहिजे का, रात्री गेलं तर त्याचा काय लाभ आहे, दिवसभरामध्ये किती वेळा वाचू शकतो, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पारायण अधिक मासामध्ये पण करू शकतो. आता व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंची सेवा अधिक मासामध्ये अधिक फलम. अधिक मासामध्ये दान धर्म, ब्राह्मणांची पाद्यपूजा, जावाईची पाद्यपूजा, जावायला दान असेल, आपल्या मुलीला दान असेल, मुलीची ओटी असेल, आपल्या आईची ओटी असेल. आणि आपण अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबद्दल खूप जणांच्या मनात भीती आहे. तर आपल्याला अधिक महिना, संपूर्ण अधिक महिना, तुम्हाला प्रॉब्लेमचे 5 दिवस सोडून द्या, वृद्धी सुतकाला ते सोडून द्या, तुम्हाला जेवढ्या दिवस जमेल तेवढ्या दिवस व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही करू शकता. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. जेव्हा आपण रोज पूजा मांडणी करायची काही हरकत आहे का, काही आवश्यकता नाही. आपण सत्यनारायणचा फोटो ठेवू शकता, लक्ष्मी नरसिंह यांचा जो फोटो असेल तो ठेवू शकता, लक्ष्मीनारायण. आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा छोटा जरी फोटो असेल तो फोटो आपण ठेवू शकता, काही हरकत नाही. आता ज्यांना रात्री करायचं त्यांच्यासाठी खूप जण म्हणतात दादा आम्हाला रात्री सेवा करायची आहे. अधिक मासामध्ये रात्रीची सेवा करायला खूप महत्त्व आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला तर रोज सेवा करायची. आता ज्यांना शक्य असेल रात्री जागणं त्यांनीच करावी, इतरांनी दिवसा पण केली तर चालेल, हे लक्षात घ्या. पण ज्यांना शक्य आहे, ज्यांना बाबा आम्ही करू शकतो रात्री, तर तुम्ही 33 दिवस किंवा अधिक मासामध्ये जितके दिवस तुम्हाला जमेल तितके दिवस रोज रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. साधं सोपं आहे, जास्त काही नाही. तुम्हाला हे घ्या ते घ्या काही नाही. काही जण रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही, मोबाईल पाहत बसता. मग त्यांच्यासाठी असे चांगली गोष्ट आहे की तुम्ही रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. रात्री काय करायचं, 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, फोटो समोर ठेवून द्यायचा, 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. सवळं घालायचं. काही जण सवळंच नाही घालत, मग जीन्स पॅन्टवर करणार, गाऊनवर करणार, रात्रीच्या कपड्यावर करणार, असं नाही. हातामध्ये बांगड्या, महिलांनी असेल तर हातामध्ये बांगड्या असाव्या, कपाळी कुंकू असावे, डोक्यावर पदर असावं. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साडी असेल ते पूर्ण घालून तुम्ही बरोबर रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचायला चालू करावं. कोणतं व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचायचे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचायचं. 15 ओव्याचं संस्कृतमध्ये आहे, त्यापैकी 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे आणि 21 वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. असं साधा आणि सोपे नियम आहे. अधिक मासामध्ये रात्रीचं व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही वाचलं, जितके दिवस होतील तितके दिवस, 10 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 30 दिवस, जेवढे दिवस होतील, रोज अनुष्ठान जर केलं आपण, अनुष्ठान करायला काही नाही, फक्त 45 मिनिटं लागतात, 45 मिनिट्स. आपल्याला जरी कधी जमलं तर आपण लाईव्ह घेणार आहे रात्री. एक दिवसाचं काय महिना आपण रात्री अनुष्ठान अधिक महिन्यामध्ये रात्री करणार आहे. आणि रोज रात्री 9:30 वाजता आपण एक माळ महाराजांची, एक माळ भगवान विष्णूंची, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र रोज रात्री 9:30 वाजता यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर आपण रोज अधिक मासाची सेवा आजपासून चालू करतोय आपण. म्हणून या सेवेला सगळ्यांनी यावं. हे आपण रात्री केलं, रात्री केल्यानंतर सकाळ संध्याकाळ आरती करायची. आता ज्यांना रात्री जमत नाही त्यांनी दिवसा जमतं, त्यांच्यासाठी कसं आहे, तुम्ही दिवसा जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं असेल, दिवसा तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, कधी वाचा. तुपाचा तेलाचा दिवा लावायचा, आंघोळ करून बसायचं,
कपडे पण पुरुषांनी सवळं घाला. आपण जे देवाला पूजा करताना जे कपडे वापरतो ते कपडे वापरा. महिलांनी साडी असेल, ड्रेस असेल, त्याच्यावर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतो. किती वेळा वाचायचं? तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 33 वेळा. 33 वेळा पण व्यंकटेश स्तोत्र वाचायला महत्व आहे. अधिक महिना आहे. 11 वेळा, 21 वेळा, 33 वेळा, 51 वेळा, 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. मग याचे ब्रह्मचार्याचे नियम आहे का? आता अधिक महिन्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करणं महत्वाचं आहे. पूर्ण महिना जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं त्याचं फळ चांगलं आहे. आता काही जण म्हणणार आम्हाला नाही पाळणं होत, काही हरकत नाही आहे. आता हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही जर सलग पूर्ण 30 दिवस व्यंकटेश स्तोत्र अखंड म्हणत राहिले तर भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर अवश्य राहील. लक्षात ठेवा, भगवान विष्णूंना काय फक्त नामस्मरण, व्यंकटेश स्तोत्र हेच वाचणं महत्वाचं आहे. जास्त करून तुम्ही चालता, बसता, उठता कुठेही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. व्यंकटेश स्तोत्र वाचन करत असताना खिडक्या वाजता, दारा वाजता, साप येतो अशा गोष्टी काहीच नाहीये. हे फक्त अंधश्रद्धा आहे. खिडक्या वाजत नाही, दारा वाजत नाही, काही नाही. आपण रात्री सेवा घेत असतो त्याच्यामुळे काही वाजत नाही. बिंदास करावं, प्रत्येकाने करावं. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जसं जमेल तसं सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जेवढ्या वेळेस वाचता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. त्याला कोणतंही बंधन नाहीये, काही बंधन नाही. मग हेच नियम पाळा, तेच नियम पाळा, काहीच नाही. तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. तुम्हाला जितक्या वेळेस वाचता येईल तितक्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचावं. महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, कोणीही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतं. रात्री करायचं तुम्हाला 12 वाजता, रात्री 12 वाजता पण तुम्ही करू शकता. या 30 दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही. आजपासून तरी कोणाच्या घरचं खाऊ नका, कोणाच्या घरी जाऊ नका, कोणाच्या घरी जायचा विषय नाही, पण कोणाच्या घरचं खायचं नाही. खायचं प्यायचं काही नाही. मौन धारण करायचं आणि जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. 30 दिवस आपल्यासाठी, 30 दिवस आपल्यासाठी. हे 3 वर्षानंतर हा काळ येत असतो. 3 वर्षानंतर म्हणजे किती वेळ बघा. 3 वर्षानंतर आपण भगवान विष्णूंची सेवा कंटिन्यू करतो. म्हणून सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र असेल ते 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा वाचावं. भगवान विष्णूंची सेवा कोणीही करू शकतो. आपण घरी असेल कुठेही आपण भगवान विष्णूंची सेवा जास्त करू शकता. वेळ काळाचं बंधन नाहीये, काहीच बंधन नाही. वेळ काळाचं बंधन नाही. आणि या अधिक महिन्यामध्ये 3 वर्षानंतर हा काळ येत असतो. या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंचं स्मरण केलं तर आपल्या ज्या काही अडचणी असेल, अडीअडचणी असेल त्या मोकळ्या होतात. म्हणून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे सगळ्यांनी करावं. मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका. निळेच वस्त्र पाहिजे, हेच पाहिजे असं काहीच नाहीये. मनापासून शुद्ध भक्तिभाव असेल, मनापासून करावं. प्रत्यक्ष मूर्ती अवतरली म्हणजे व्यंकटेश महाराज, बालाजी महाराज प्रत्यक्ष दर्शन करायला येत असतात. काही काहीला अंगावर शहारे येत असतात. फक्त आल्यानंतर आपण घाबरायचं नाही. मनापासून व्यंकटेश स्तोत्र आहे ते जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न करावा. तुम्हाला रात्री नाही जमलं तर तुम्ही दिवसा 11 वेळा, 21 वेळा, 33 वेळा किंवा 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. वाचताना संस्कृतमध्ये वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचावं. आणि ते वाचन करताना आपण पूर्ण व्यंकटेश स्तोत्र असेल तर पूर्ण वाचावं. त्याच्या फक्त 15 ओव्या आहे संस्कृतमध्ये. 8व्या ओळीपर्यंत 11 वेळा वाचायचं. आणि पुढच्या वेळेस जितकं आपल्याला काउंट करायचं त्याच्या आदलं काउंट असेल 10 वेळा, 8 वेळा, 10 वेळा 8व्या ओळीपर्यंत वाचायचं. आणि 11 वेळेस पूर्ण 15 ओव्यापर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. असं हे पूजा मांडण्याची कोणाला गरज असं काही आवश्यकता नाही. पूजा मांडण्याची तुम्हाला रात्री करायचं असेल तर रात्री करावं. तुम्हाला दिवसा करायचं असेल तर दिवसा करा, काहीही हरकत नाही. पण व्यंकटेश स्तोत्र तुम्ही जास्तीत जास्त पठण करा. जे बिझनेस करत असेल, त्यांचा व्यवसाय असेल, काही असेल, तुम्ही तुमच्या जागेवर बसून व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये वाचा, घरी वाचा. तुम्हाला जिथं जेव्हा वेळ भेटेल, गाडी असेल गाडीमध्ये, बसमध्ये, तुम्हाला जशामध्ये वेळ भेटेल त्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा. आजपासून तरी चालू करा. या पद्धतीने करू शकता. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.